या बाया दिसू राहिला यांनाच विचारते, कारण की माझा मामा एवढा आग्रह करू राहिला त्या मुलाशी लग्न करायला. माझी काही नापसंती आपसंती आहेच नाही. पाहिला पोरगण कर लग्न. माय बाप असे ना तर आज माझे दिवस आले नसते, पण मी बे काय अशी तशी नाही. पोराची चौकशी केल्याशिवाय लग्नच करणार नाही. मावशी ऐका ना, इड ते अक्षय वांगे तोडे कुठे राहते हो? समोर समोर राहते का? बरं बरं. कसं होते पोरग? चांगले का? बरं बरं. असे चालू तुम्ही चौकशी करायला येते बरं का? ए पोरी, ए इकडे इकडे. आले आले. काय कोणाच पोरगी शिरलीवर राहणार? अगं पिकातून कुठे चालली या? अच्छा ठीक आहे. काय मला माहीतच नव्हतं. अगं एवढं दिसते का तुला लावलेली मेथी लावली या? सॉरी मावशी बरं का, मला माहित नव्हतं. मावशी अगं अजून उभा राहा, अशी साईडला उभा राहा, अशी इकडं. कुठं उभं राहू सांगा? हा राहा तिथं. बरं तुम्ही इथलाच आहे का? हा तुला कुठली दिसते? इकडं कुठं चालली शेतात? अच्छा हे शेत आहे का तुमचं? हा. अच्छा तू नवीनच दिसते या गावातली. हा नाही, मी ह्या गावातली नाहीच आहेत. मी चांदोरीवरून आली. हा 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 चांदोरी. हा हां ते आले होते असेच पिकाबद्दल माहिती घेण्यासाठी. आमचा प्रकल्प चालू आहे ना. हा का? हां आमचं पण पीक आहे लावलेलं. अच्छा. कशाची माहिती घेते? चालते. टमाट्याची, मिरच्यांची, जे असेल ते पीक. तुम्ही काय पिकवता? हो का, आता आमच्यात टमाटे आहेत, मेथी आहे, शापोय, कोथिंबीर आहे. शापू? हा. का शेपू? शेपू. हां हा बरं एक विचारू का? हा विचार ना. इथं ते अक्षय वांगे तोडे कुठे राहते हो? अक्षय वांगे तोडे, हा त्या खालच्या आळीतला का? हां खालच्या आळीत राहतो का? हा. कसा कसा आहे तो? त्याचं काय करायचं, आमच्या शेताचं बघा ना आधी. हा नाही, तुमच्या शेताचं बघणारच आहे मी. पण मग त्यांनी ना आधी आमच्या इथं फॉर्म भरला होता ना, तर मग आमच्या कसं चौकशी करून आम्हाला डेली आमचं ते आमच्या सर बोलता आम्हाला. तर त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर सांगा ना. म्हणजे आधी त्याची माहिती घेणार का, मग आमची का? तुमचा पण नंबर लावते की मी. हा बरं बरं चालते. सांगा काय माहिती पाहिजे? त्याच्याबद्दल माहिती सांगा. कसा आहे, काय आहे, व्यसनी आहे का, कुठल्या मुलीशी लफडं आहे का? अहो ती ना निवळ पोरगना बेवड्या या, त्याच्या कशाला नादाला लागले, कशाला त्याचा फॉर्म भरून घेतलाय. त्याला नीट राहायला घर नाही ना, शेती नाही, काय नाही, आणि कशाचा फॉर्म भरला हो? हा याचाच भरला होता. ह्याचा? त्याला काही जमीन बिमीन नाही, ते असंच हुबलं काय, त्याच्या नादाला लागू नको. कोणाचं तर जमीन दाखवली असेल तुला. हा का? मला नाही, माझ्या मामाला दाखवली होती. मामाला? हा आमची बिमची दाखवली काय जमीन? ते तर मला नाही माहिती. आता खरं सांगू का? हा मी नवरी. हा नवरी? ए बाई म्हणजे तसं नाही हो मावशी, तसं नाही. म्हणजे ते मला बघायला आले होते. माझे मामा त्यांच्या मित्राचा मुलगा आहे. तर मला काय माहीत नव्हतं. मला आईबाप नाही ना, मामाचीच लहानाची मोठी झाली. हा हा म्हणून म्हटलं एकदा चौकशी करून बघावं. तर मग आमच्यात नवरदेव हाय करते का माझ्या भावाला? आधी हे फिक्स होऊ द्या, मग कळवते. अहो तिले बेवडा आहे, सांगते काय, त्याला घर राहायला नाही, निवळ असं पितन गावात हिंडतं कुठेही, कोणाच्या ती कामाला जातं, त्याच्यानं कुणाला लागू, चांगलं नाही ती पोरग. बरं बरं चालतंय, कळवते मी. येते का घरी? कशाला? आमचं घर बघायला येते की माझ्या मामाला घेऊन. हा का? हा बरं ये. बरं कुठे राहतो तो? असं इथून जायचं, खालच्या गल्लीत राहतोय तिथे. खालच्या गल्लीत? हा असलंच येतच कुठे तर रस्त्याला तुला सापडेल. मला सापडेल? हा नाही म्हणजे तुला सापडेल असं म्हणते का? हा हा. तू त्याला ओळखते का? तसं तुम्ही काय पाहिलं नाही एकमेकांना अजून आम्ही, फक्त ते माझ्या मामाने ठरवलं होतं डायरेक्ट असं. मग तू त्याच्यासाठी एवढं लांब आली चौकशी करायला? एवढं आवडतं तुला? छे छे, मला आवडत नाही. मग माझा आयुष्याचा प्रश्न आहे, म्हटलं बघून यावं. अख्खं गावात तसं दिसतंय. बरं येते मी. हा धन्यवाद मावशी, धन्यवाद. अगं औषध देऊन जा की आमच्या पिकाला. ही पोरगी नुसतं चौकशीच करून गेली ना, तंबाट्याला औषध दिलं ना, मेथीला काय बाई, जाऊ दे, आपलं बघू. भैया वांग एक सुद्धा दिसेना. मी म्हणलं 2-4 वांगे काल बनायला न्यावा. बाई कोण पोरगी बाई ती? हा आणि मी जावं सांग काय बोल राहिली, लयच्या काही विचाराने गप्पा मारू राहिले बाई.
हा आय पोरी इकडे आली बाई इकडे. काय झालं? काय ग कुठले? चांदुरीची. चांदोरीची बाई. हा. काय ग काय बोलत होती माझ्या आवासंग? कोण जाऊ? अगं तू आता तिकडे बोलत होती ना. हा त्या मावशी. हा काय नाही आपलं ते शेतीविषयी माहिती घेत होते. मला वाटलं तिला माय काय? साड्या करायच्या कोणाजवळ. काही नाही काही नाही. अगं मला वाटलं काय बोलत होती म्हटलं नवीनच दिसायला लागली ना तू गावात. नवीनच आहे मी. ते आपलं शेतीविषयी माहिती घेते. प्रकल्प चालू आहे ना आमचा. तर तुम्ही याला कोणतं खत वापरता, कुठलं औषध वापरता, हा त्यावर का? आम्ही खूप सगळ्या नाही का सुविधा वगैरे. मग तू औषध आणून देते काय? हा तो पैसे नाही हा फ्री मध्ये. म्हणजे तू आम्हाला फुकट देशील औषध? हा. अगं मग मला बी दे ना. काय? तिला नको देऊ. तिला चाटण चाबरी आणि तुला सांगू का तिचं पीक असं चांगलं येणार नाही. टाटाचे मावाल तेवढं. त्यांच्या टमाट्याला भारी टमाटे लागले. भारी. हा. इकडे पाय मी केवढे टमाटे लावले, वांगे सुद्धा लावलेत मी. हा का? मस्त आहे हा. मस्त आहे. काय वापरता? मी का काय नाही आपलं खत बरं पाणी. मी काय म्हणते, तुम्ही ते खत पाणी देतच राहता. तुम्हाला एक विचारू का? काय खरं खरं सांगाल का? आता बाई मी काय खोटं बोलू? तू काय माझी भाऊबंदी नाही का तसं खोटं बोलायला? बरं येते मग. नाही 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 थांब ना. असं काय करते? हा तुम्ही एवढा आडत बोलायला लागले, मी तुमची कुणी नाही येत. नाही नाही असं काही नाही. असं समजते मी. तू माझी मैत्रीण आहे पण मला सांग बाई काय सांगायचं तू आता? सांगायचं नाही मला काही, मग? विचारायचंय. हा विचार 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 काय अडचण नाही. ते अक्षय वांगे तोडीला ओळखता का? वांगे थोडे अजून वांगेच नाही आलेत. वांगे कोणाच तुडीन? नाही नाही, मग तो व्यक्ती आहे अक्षय वांगे तोडे, त्याचं नाव आहे. नाव आहे का त्याचं? म्हणजे आडनाव वांगे थोडे? हा. अगं हा तो मध्ये आणत आला आता. म्हणजे बरोबर. अगं ते बेवडं का? बेवडा हा ते रस्त्यावर लोळत राहतं कधी बी. रस्ता पण लोळता का? बाय 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 बाय. काय काम काढलं ते बेवडे सांगतो शिग बाई. काम नाही काढलं मी. बरं झालं माझं आयुष्य बरबाद होण्यापासून. अख्ख्या गावात त्याचं नाव डॅमेज आहे. तुला सांगते याच्याकडून दारूसाठी पैसे घेतो, त्याच्याकडून तुला माहिती का गांजा मळीत बसवतो तिकडे. काय? हा ते काय राहतं? चिल्लम फुकितो चिल्लम. अगो बाई गो, एवढं व्यसन आहे त्याला? आणि त्याचं जाऊ दे, त्या दिवशी गटरीत पडेल होता. शी. मानावरनेच विचारलं त्याला. ऐक किती घाण. आणि तू काय राहिली तो काय काम आहे त्याच्याकडं? माझं काम आता काही नाही. म्हणजे मी नवरी आहे. कोणाची? मंडळाचं काम दिसन तुला? मग तसं नाही, हा? त्याची होणारी नवरी. अच्छा म्हणजे तो लग्न त्या संग होणार होतं का? बाय 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 बाय. काय आयुष्याचा नाश करेल बाई. चांगली चुंगली पोरगी. अहो थोडा ब्रेक घ्या, थोडा ब्रेक घ्या, मला पण बोलू द्या. बोल. हा म्हणजे मी फक्त चौकशी करायला आले त्याची. अजून काय काय व्यसन आहे त्याला? हा बाय दारू पितो, जुगार खेळतो, गटारीत पडतो, त्याच्या बार कपडे ओढून येते कुत्रे तरी त्याला सुधार राहत नाही. हा का? अच्छा. आणि तू त्याच्या संग लग्न करणार वय? नाही नाही. अहो बाय लग्नाचा चान्स एकदाच भेटत राहतो माणसाला आयुष्यात. लय विचार करून लग्न करायचं बरं का. नाही तर मग बळच गळ्यात पडलं दोडं हसून करावं गाड. मग तुम्ही विचार केला होता का? मी बाई मानवराला चांगलंय. हा का? हा. दिसतच ते. हा दिसतच. बरं धन्यवाद, आभारी मी तुमची. येते आता. मग ऐक ना, मग औषधाचं काय झालं? तुम्हाला फोन करते मी. फोन. अगं बाया फुकट मध्ये माहिती घेऊन गेली. औषध द्यायचा पत्ता नाही. काय बाय पोरगी होती. जाऊ दे. हे वांगे पाहायला आले, वांगे दिसा ना. याला कोण पैसे घेऊ आता? मग मागायचे ते बांड्याकडून घेतलं 200, ते लगेच संपले. आता काय करावं? कोण पैसे घ्यावा? काहीतरी करावं लागेल ना. उतरत चालली ना. बापरे, एवढं विचित्र पोरग आहे. म्हणजे माझ्या मामाने माझ्या आयुष्य बरबाद केलं असतं. बरं झालं मी लग्न नाही केलं. काय लय डोक्यात लय विचार घेऊन चाललेत पुढं. कोणाचे? म्हणून तुम्ही आता बडबड बडबड करत चालले होता ना. हा. तुम्ही कोण? मी हा मी या गावातच राहतो ना. हा दिसताय ते तुम्ही गावातलेच आहे. पण असं लेजिम का केव्हा राहिले? ते जरा टायमिंग झाला ना माझा. टायमिंग कसला? ते जरा माझं औषधाचा टायमिंग झालाय, त्याच्यामुळे जरा ते लिजिम असं इकडे तिकडे होतं ना माझं. तुमचं नाव काय? माझं नाव बाई अक्षय वांगे तोडे. काय? घाबरण्यासारखं काय? मी वांगे तोडे फक्त. मला काय काट नाही अंगाला. बघ हातलं बघ. नाही नको 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 नको
म्हणजे तसं नाही. हा ठीक आहे, पण तुम्ही एका ठिकाणी उभे राहा ना. ते बॅलन्स जर होतो ना त्यासाठी ना 100 लागत. 100 द्या बरं कर. 100? मी कसं देऊ 100? द्या ना, त्याला काय होतंय, द्यायचं असं. म्हणजे जानना पेचन मी तेरा मेहमान. द्या 100 द्या असलं तर मग मी स्टेबल थांबन नाही का असं एका म्हणजे जागेवर. काय संबंध मी तुम्हाला पैसे द्यायचा? आता तुम्हाला सांगितलं नाही की मी मानव मग द्या पैसे. बरं मी तुम्हाला पैसे देते. माझं काम कराल का? एक काय 2 करतो 2. नाही 2 नको, एकच करा. बरं 1 करतो. पक्का कराल ना? करतो म्हणले राव, तुम्ही पैसे देणार म्हणले मी नाही थोडी म्हणणार आहे. तुमचं कुठं लग्न जमलंय का? मग कुठं जमलं म्हणजे जमलंय माझं लग्न. संपलंय? जमलंय. अच्छा जमलंय वय, मी म्हणलं संपलंय. आता लग्न होणार आहे माझं. अच्छा होणार आहे? मग न बघता होणार म्हणजे तुम्ही बघितलं का मुलीला? मला बघायची काय करायचे, नाही बापून फिक्स करून टाकलं तिकडे. चला म्हणलं तसं हे मला कोण देते, बापून फिक्स करून टाक म्हणला लग्न. अच्छा असे किती मोडले तुमचे सोयरी? कुठं काय मोडले, सोयरे तसे लय मोडले, पण आता हे फिक्स आहे. हे फिक्स आहे ना? असलच मामाने जे जुळवलंय. मामा नाही, माझ्या बापाच्या मित्राने आणलं. सॉरी ते जाऊ दे, आपलं काय करायचं लग्न महत्वाचं. अच्छा पोरगी बघितली का? नाही पोरी नाही बघितलं मी. तिचं नाव काय? हा नाव फक्त सांगितलंय बापाने. काय सांगितलं होतं गाड्या काय. हा आता लक्षात आलं, अर्चना. कुठे राहते? कुठं राहते म्हणजे ते नाही विचारलं मी, पण फिक्स आहे, जमलं आपलं. अच्छा मी गेलोच नाही ना. गेले नाही का? बघायला तर आलं होतं. काय भानगडे काही कळा ना मला. पण बरोबर आहे, गावातले म्हणते तेच बरोबर आहे. हे असं लेजिम खेळत आहे, मग या संग आयुष्य काढायचं कमी. काय झालंय? काय नाही, जिच्याशी लग्न जमलंय ना ती माझी लय जवळची मैत्रिणी. अच्छा जवळची मैत्रीण का? म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे ना ते. तुम्ही एक ठिकाणी उभे राहा ना, मी तुम्हाला 100 देते. म्हणजे मैत्रीण मस्त आहे ना. मग कसं सांग, दाजी भेटला होता, सांगते ना. व्यवस्थित चौकशी केली मला. काय चहा पाणी काय घ्यायचं? नको मिस करते तुमचं चहा पाणी. काही घ्यायची तसे नसे ना आता ते तुम्ही ती सवय लागली ना मला. हा दिसतच ते, मला दिसतच. माझं नाव आरू. हो बरं तुम्हाला एक सांगू का? तिच्याशी लग्न ना करू. का बरं? अहो ती मुलगी कसली, तिचे 4 बॉयफ्रेंड प्लस एका संग पळून पण जायला होती. आणि त्याशिवाय नाही का तिला एक पोरग पण आहे. हे काही सांगितलं नाही माझ्या बापाने मला. तिच्या मामाने नसतं सांगितलं. आता झाकली मग 1.25 लाखाची. तुमचं कसं, तुम्ही एवढे हँडसम, एवढे क्यूट, एवढे बॉडी बिल्डर. बघितलं तर एखाद्या मुलगी प्रेमात पडले. मी पडले असते पण माझं जमलंय होकला का चान्स. पण मला असं फसवणं चांगलं नाही माहिती का. मग तुम्ही फोन लावा ना आता, सुरेख म्हणून टाका. लगेच फोन लावतो मी. लावा. पण त्यांचा नंबर ना माझ्या बापाला सांगतो, जमणार नाही मला लग्न नाही का. सांगते ना. आहे का? हा तिच्या मामाचा नंबर आहे माहिती. पैसे नाहीत पण काही नाही का कागद कुगद. त्या पोरीचं प्लस एक्स्ट्रा ऑफर पण चालू आहे 4 पोरांना सोडून. एवढं आहे? हा आवड झालं, मी फसलो असतो. बरं तुम्ही सांगितलं मला माहिती का. मी तुमची ही चिंता कस आहे ना. बरं सांगितलं. तुमचं नसलं जमलं ना, तुम्ही संगत करून घेतलं असतं लग्न मी. नको म्हणजे तसं नाही, तुम्ही एका जागी उभे राहा ना. ते जरा नाही राहता येतो जरा समजून घ्या. आता टेन्शन वाढले मला. तुम्ही 100 नाही 200 द्या मग. 200? मी भाड्याला जायची वांदी होती नो. नंबर घ्या ना. 61 62. ते कळत नाही मला, टाईप करून द्या जरा. बरं डोक्याच्या बाहेर जाते. मामाला ना चांगले आंदोलनच घडवते माझ्यासाठी. असा पोरग पाहिलं काय, स्वतःची पोरास्ती दिली असे कशी. जरा बोला. हॅलो. मुलीकडले का तुम्ही? मामा तिची. मुलीचे मामा आहे का तुम्ही? अक्षय वांग्यात थोडे बोलतोय स्वतः. त्या तुमच्या मुली संग ना, तुमच्या भाषी संग त्या अजिबात लग्न करायचं नाही मला. मोडलं ते लग्न अजिबात नाही. असे मग एवढे लपडे त्या पुरीचे खुशाल माझ्या गळ्यात मारतं काय. एक पोरग पण एक पोरग आहे म्हणे तिला. एक पोरग बिना लग्नाचं मला पोरग देतं काय. मला तुम्ही काय ते हुंड्याचं काय पोरग काय झालं लग्न. मला नाही करायचं लग्न. ठेवा पण. धन्यवाद. तुमचे पाय कुठे? हा बरे. तुम्हाला आता मी ना थांबा. हाय 100 रुपये माझ्याकडून. चांगली दारू बिरू प्या. मग टेन्शन आलं मला. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद.
बरं झालं लग्न मोडलं. आता मी मोकळी. मोकळी म्हणजे माझंच लग्न तुमच्याशी जमलं होतं. म्हणजे असं कसं म्हणजे खोटं सांगितलं काय? ते कसं आहे ना, मला माहित नव्हतं ना तुम्ही असे म्हणून, नाही तर माझं तर वाटूनच झालं असतं, हाय की नाही. नसतं आणि झालं. दुसऱ्याची फसवणूक करता, खोटं बोलता, लाज नाही वाटत का? एवढी दारू पिता काय, तुमची जमीन बी खोटी, तुमचं घर बी खोटं, मुळात तुम्हीच लोक खोटी. हां बरं झालं मी चौकशी करायला आले, नाही तर ना माझं ना इतकं वाटोळ झालं असं का मला तोंड जोडायला माणूस नसतं राहिलं. नाही ना, वांगे तोडले असते ना आपण मिळून. ए नासक्या, स्वप्न नका बघू, आता भेटती का नाही ते बघ. आणि हा तुला काय का माझ्या लग्न? थांब तू, आता तुला बघत तुला गावाकडे जाऊन देत नाही.